नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मुर्तळक BN, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. आज आपण बौद्धिक संपदा अधिकार इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स IPRs या विषयावर चर्चा करणार आहोत. IPR म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार. संपदा म्हणजे काय? तर संपदा म्हणजे संपत्ती. संपत्ती म्हणजे मालमत्ता, जिंदगी किंवा मौल्यवान वस्तू आहे. संपत्ती दीर्घकाळ टिकते व तिच्या वापरापासून व्यक्तीस उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ शेती, घर, दुकान ह्या मालमत्ता ज्या आहेत त्या दृश्य मालमत्ता आहेत. मालमत्ता ह्या दोन प्रकारच्या असतात, एक दृश्य आणि एक अदृश्य. टँजिबल ॲसेट्स आणि इनटँजिबल ॲसेट्स. त्यालाच आपण ॲसेटलाच आपण प्रॉपर्टी असे म्हणतो. म्हणून दृश्य स्वरूपाच्या मालमत्ता ज्या आहेत त्या भौतिक स्वरूपाच्या असतात. काही मालमत्ता ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात. कारण मनुष्य हा सजीव प्राणी आहे, त्याला मन आणि बुद्धी असते. त्यामुळे तो अधिक क्रियाशील बनून विविध स्वप्ने पाहत असतो. स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत असतो. एखादा शोध लावण्याची किंवा विकसित करण्याची क्षमता त्या व्यक्तीजवळ असते. त्यामुळे मानवी मन व बुद्धीच्या जोरावर निर्माण झालेली मालमत्ता म्हणजे बौद्धिक मालमत्ता किंवा संपत्ती होय. ही मालमत्ता शोध, साहित्य, व्यापार, औद्योगिक क्षेत्रातील सुद्धा असू शकते. वाणिज्य क्षेत्रामध्ये व्यापारी चिन्हे, नावे, चित्रे, आकृत्या, संकल्पचित्रे इत्यादी प्रकारचे बौद्धिक शोध लावले जातात. बौद्धिक संपदेचे महत्त्वाची काही वैशिष्ट्ये आहेत. बौद्धिक संपदा ही शारीरिक श्रमातून निर्माण न होता मानवी बुद्धीतून निर्माण होते आणि या बौद्धिक संपत्तीचे अस्तित्व मान्य झाल्यामुळे तिच्या संदर्भात कायदाही करण्यात आलेला आहे. बौद्धिक संपत्ती निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा संशोधकाला तिचा मोबदला दिला जातो आणि त्यालाही मान्यता मिळालेली आहे. बौद्धिक संपदा ही अमूर्त व अदृश्य संपत्ती असली तरी तिच्या वापरातून मृत संपत्ती किंवा उत्पन्न निर्माण करता येते. बौद्धिक संपदेमुळे शोधकर्त्याला तिचा एकाधिकार मिळतो. व्यापार व उद्योगातील हितसंबंध जपण्यासाठी बौद्धिक संपदेला मान्यता मिळालेली आहे. म्हणून बौद्धिक संपदा हिचं संरक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनाची निर्मिती झालेली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर 19व्या शतकात जगातील बौद्धिक संपदेच्या संरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यामुळे जागतिक स्तरावर कायदेशीर यंत्रणा निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी पॅरिस येथे बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी एक परिषद 20 मार्च 1883 रोजी निर्माण करण्यात आली होती. तसेच 1986 साली स्वित्झर्लंडमध्ये बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठीची दुसरी एक परिषद बर्न येथे निर्माण करण्यात आली होती आणि या दोन्ही परिषदांचा उद्देश जागतिक संपदेचे संरक्षण करण्याचा होता. या दोन्ही परिषदांच्या विचारमंथनातून 14 जुलै 1967 रोजी स्टॉकहोममध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची निर्मिती करण्यात आली. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा हा मसुदा सुरुवातीला काही राष्ट्रांनी एकत्र येऊन संमत केलेला आहे. ती एक स्वतंत्र संस्था समजली जाऊन जागतिक व्यापार संघटनेला मदत करणारी संस्था म्हणूनही समजली जाते. म्हणून या संस्थेचे महत्वाची जी उद्दिष्टे जे आहेत ते बघणे गरजेचे आहे. संघटनेची उद्दिष्टे, जागतिक बौद्धिक संघटना जी आहेत या संघटनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे सांगता येते. जागतिक स्तरावर सदस्य राष्ट्रांच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. सदस्य राष्ट्रांच्या कामामध्ये प्रशासकीय सहकार्य निर्माण करणे, बौद्धिक संपदेच्या संदर्भात तयार करण्यात येणाऱ्या कायदेशीर यंत्रणेमध्ये एकरूपता आणणे,
बौद्धिक संपदेच्या संदर्भात सदस्य राष्ट्रांमध्ये माहितीची अदलाबदल करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्धिक संपदेच्या वापरासाठी सेवा प्रदान करणे, बौद्धिक संपदेच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या विवादावरती विवाद सोडवण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, या प्रकारची महत्त्वाची ही उद्दिष्टे जी आहेत या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या आहेत. या संघटनेची काही महत्त्वाची कार्य आहेत. या संघटनेची कार्य पुढील प्रमाणे सांगता येतील. जागतिक बौद्धिक संपदा संघटना जी आहेत या संघटनेचे सदस्य देश या बौद्धिक संपदेबद्दल कायदे तयार करतात आणि या कायद्यात सुधारणा करण्यासाठी ही संघटना त्यांना मदत करते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक बौद्धिक संपदा संघटना शिक्षण आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम तयार करून ते राबवते आणि या कार्यक्रमात बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येते. संगणकीय मदत या संघटनेकडून अनेक देशांना केली जाते. या संघटनेचे अनेक देश सदस्य आहेत. अलीकडच्या काळात संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमाने माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारण केली जाते आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटन विविध प्रकारची माहिती जी आहे ती प्रसारित करण्याचं काम करते. त्यामुळे अनेक देशांना माहितीचा उपयोग होत असतो. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता यावा म्हणून संघटना सदस्य देशांना आर्थिक मदत करते. मात्र ही मदत आंतरराष्ट्रीय बाबी लक्षात घेऊनच केली जाते. बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यासाठी कॉपीराइटला संरक्षण देणे आवश्यक ठरते. म्हणून जागतिक बौद्धिक संपदा संघटन लेखकांच्या कॉपीराइटच्या विविध देशांमध्ये संरक्षण देते. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करताना जागतिक बौद्धिक संपदा संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करते. त्यामुळे या संघटनेद्वारे बौद्धिक संपदेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम तयार करते आणि त्यामुळे त्यामध्ये एकरूपता येते. 1999 नंतर संगणक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती झालेली आहे. त्यामुळे जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून बौद्धिक संपदेच्या संदर्भात अनेक कार्यक्रम तयार करून बौद्धिक संपदेला कशा प्रकारे संरक्षण दिले जाते हे प्रसारित करण्यात येते. त्यामुळे माहितीचे आदान प्रदान करणे, देवाणघेवाण करणे अतिशय सुलभ झालेले आहे. जागतिक व्यापार संघटना व जागतिक बौद्धिक संपदा संघटना यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 जानेवारी 1995 रोजी करार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यानुसार या दोन्ही संघटनांचे कायदे, संगणकीय माहिती इत्यादीमध्ये एकरूपता आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या स्वरूपाची कार्य जागतिक बौद्धिक संपदा संघटना जी आहे ती करत असते. ट्रिप्स करार, बौद्धिक संपदेच्या व्यापारासंबंधीच्या अधिकाराविषयीचे करार म्हणजे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. जागतिक स्तरावर व्यापार व जकाती संबंधीच्या बाबींमध्ये सुधारणा करून किंमत स्थिरता व मुक्त व्यापार या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धानंतर गॅट करार अस्तित्वात आला. त्याचा व्याप जागतिक स्तरावर होता. 1986च्या फेरीमध्ये व्यापारी वस्तूबरोबरच बौद्धिक संपदेला संरक्षण देण्याच्या प्रयत्नास सुरुवात झाली. 1986 ची फेरी 1991च्या दरम्यान पूर्ण होऊन जागतिक व्यापार संघटन करारावर 1994 साली सह्या करण्यात येऊन 1 जानेवारी 1995 पासून WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. जागतिक व्यापार संघटनेचे सभासद हे ट्रिपचे सभासद असतात. भारत सरकारने सुद्धा ट्रिपच्या करारावर सही केलेली आहे. ट्रिप्स या कराराचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्धिक संपदेला कायदेशीर संरक्षण देणे हे आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रत्येक सभासदाला बौद्धिक संपदा व्यापारासंबंधीच्या कराराचे पालन करावे लागते.
ट्रिप्स कराराची महत्वाची उद्देश. ट्रिप्स कराराच्या व्यापारासंबंधीच्या अधिकाराविषयी काही महत्वाची उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बौद्धिक संपदेला परिणामकारक व पर्याप्त संरक्षण देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे किंवा अडचणी दूर करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम, तत्वे, शिस्त इत्यादी बाबी लक्षात घेऊन व्यापारांचे बहुराष्ट्रीय स्वरूप निर्माण करणे. प्रगत देशात वापरल्या जाणाऱ्या कायद्यात जास्तीत जास्त लवचिकता आणणे व त्यांना कोणत्याही तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी येणार नाहीत याकडे लक्ष देणे. बौद्धिक संपदेच्या संदर्भात निर्माण होणारे विवाद आंतरराष्ट्रीय नियमानुसार सोडविणे. जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना यांच्यामध्ये जास्तीत जास्त समन्वय आणण्याचा प्रयत्न करणे. बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी प्रमाणे व तत्वे म्हणजे स्टँडर्ड्स अँड प्रिन्सिपल्स निश्चित करणे. बौद्धिक संपदेच्या संदर्भात दोन राष्ट्रांमध्ये निर्माण होणारे विवाद आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणे. हे विवाद सोडवण्यासाठी जलद यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे. विविध देशांमध्ये ट्रिप्स संबंधी असणारे मतभेद लक्षात घेऊन ट्रिप्स कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे यासारखे उद्दिष्टे या बौद्धिक संपदेच्या व्यापारासंबंधीच्या अधिकाराविषयी ठरवण्यात आलेले आहे. बौद्धिक संपदा अधिकार या अंतर्गत ट्रिप्स अंतर्गत येणारे अधिकार कोणकोणते आहेत तर त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क्स म्हणजे व्यापारी चिन्ह, डिझाईन्स संकल्पचित्र, पेटंट्स, भौगोलिक विशेषता दर्शक चिन्ह म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन आणि प्रोटेक्शन ऑफ अनडिस्क्लोज इन्फॉर्मेशन न दर्शवलेल्या माहितीचे संरक्षण इत्यादी अधिकारांचा समावेश होत असतो. ट्रिप्स अंतर्गत येणारे वेगवेगळ्या स्वरूपाची कायदे त्यामध्ये दी पेटंट ऍक्ट 99, 2002 and 2005, ट्रेडमार्क्स ऍक्ट 99, the Design Act 2000, the Geographical Indication of Goods Act 99, the Protection of Plant Varieties and Farmers' Rights Act 2001, the Copyright Act 1957 and Amendment Act 1994, the Semiconductor and Integrated Circuit Layout Design Act 2000, the Biological Diversity Act 2002 यासारख्या कायद्यांचा समावेश जो आहे बौद्धिक संपदा अधिकाराच्या अंतर्गत येत असतो. धन्यवाद.